जेव्हा कळलं तेव्हा आनंदच झाला, कारण मी ह्यांचं आर्टिकल नेहमी पेपरमध्ये वाचत होते आणि हे माझ्या प्रियाचे चांगले बेस्ट फ्रेंड आहेत ते मला माहीत होतं, त्यामुळे आनंदच झाला. कसा आहे जावई? जावई खूप चांगले आहेत, स्वभावाला पण चांगले आहेत आणि मदत म्हणजे खूप सगळ्यांनाच ते मदत करतात, त्यामुळे मला त्यांचा स्वभाव पण आवडतोच. तुमची मुलगी त्रास देते? नाही नाही, माझी मुलगी त्रास नाही देत. नाही, कधीच नाही, कधीच दिला नाही. शॉपिंगला खूप घेऊन जाते. मी तिच्याबरोबर शॉपिंगला जातच नाही. मी मामी आहे त्याची. मला त्यांनी अगोदर येऊन सांगितलेलं घरी की बाबा असं आहे आणि तिला घेऊन पण आलेला. मला तेव्हाच आवडलेली. हां, पण मी त्याच्या मामाला सांगितलं नव्हतं, कारण मामांना त्याच्या अशा अफेअर्स वगैरे आवडायचे नाही. बस बाकी आहेत. हां, चांगली आहे. बाबा ज्यावेळी मला पहिल्यांदा समजलं की माझ्या मुलीचा फ्रेंड आहे, पण त्या मलाही भीती होती की फ्रेंड हा फ्रेंडच राहायला पाहिजे, नाही तर परत ते पुढचं पाऊल उचलल्यानंतर परत आपल्याला त्रास नाही आला. शेवटी आपली मुलगी मुलीची जात आहे, मुलीला सांभाळणं आपलं महत्त्वाचं आहे. पण ज्यावेळी नंतर मग ती बोलली नाही पप्पा तो असा चांगला आहे, व्यवस्थित आहे आणि बोलण्या उद्देश का म्हणजे बेस्ट फ्रेंड आहे आणि काही फालतूगिरी आमच्याकडून होत नाही, ते मला खरंच चांगलं वाटलं की हा काहीतरी सांभाळू शकतो आणि पुढचा पाऊल उचलायला हरकत नाही. आणि आता तर प्रश्नच नाही, आता जावेबद्दल बोलण्यात काय प्रश्न चांगला आहे आणि पुष्कळ सांभाळतो सगळ्यांना. अरे वा, तुम्ही पण एकदम छान दिसताय. थँक्यू. अजून कोण बोलणार आहे या दोघांबद्दल? ही आत्या आहे तिची. ह्यांचा लग्नाचा 25वा वाढदिवस होता, त्यावेळेला मला तिने याची ओळख करून दिली की असं असं आहे ना. हळूच नंतर सांगितलं कानात की माझं याच्यावर आहे ठरलेलं. मी म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे म्हटलं, मस्त आहे. आणि तेव्हापासून आमचं चालू असायचं की ती सांगत राहायची मला की असं आहे तसं आहे तसं आहे, आणि मग आवडला, छान वाटला. आता बरं वाटतंय? आता खूपच चांगलं आहे. या सगळ्यांची आपण या दोघांच्या प्रती असलेल्या भावना ऐकल्या, पण मला सांगा, आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? धन्यवाद मी माझ्या आईवडिलांना देईन, त्याने माझ्या हर एक डिसिजनला सपोर्ट केलं आहे. कधी असं काही अशी कुठचीच वेळ आली नाही की त्याने मला नाही हे नाही करायचं. पप्पाने तर आत्ता या क्षणापर्यंत पप्पांचा बॅक सपोर्ट मला खूप आहे. मला तर मम्मी, आजी आणि मामी तिघांनी खूप सपोर्ट केला, तर त्यांना मी थँक्स बोलतो. त्यांनाही आधी सांगितलेलं की हिच्याशी लग्न करायचं, ते बोलते ठीक आहे. आणि सॉरी कोणाला म्हणतो? सॉरी आता मला जे हिच्या मागे होते त्यांना सॉरी बोलतो. आणि तुम्ही सॉरी कोणाला म्हणणार? ह्यालाच म्हणायचं आहे मला, कारण कधी रागाच्या भरात मी याला खूप काय काय बोलते. हो, तुम्ही खूप बोलतच असणार. खूप बोलते आणि त्यामुळे आमची भांडणं पण होतात, पण दॅट्स ओके. मी काही गोष्टी समजून घेत नाही कधी कधी की त्याला ऑफिसमध्ये लेट होतो, काही गोष्टी मला समजून घेतल्या पाहिजेत. सॉरी फॉर दॅट.